हे केली, म्हणजे पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता व्हिडिओ फुटेजची सत्ता आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे ते सगळेच्या सगळे 45 दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे. आपलं हा जो सगळा कालावधी होता या कालावधीचं पहिल्यापासून आपलं जे चालत होतं तो कालावधी मोठा होता. वर्षानुवर्ष म्हणजे सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तावेज त्याला स्टोअर करून ठेवावं लागत होतं आणि स्टोअर करून जेव्हा जेव्हा या सगळ्याबद्दलची जे कोणी ऑब्जेक्शन घेतले मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होतं. आता निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही अशा लोकांना हे दस्तऐवज मागून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे. या देशाचा मतदाता हा आपल्या मताने सरकार तयार आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार. निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक भिस्त आहे म्हणजे पाया आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे. यासाठी सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिले. पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे ही याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे. म्हणजे निवडणूक या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय आहे हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे. एक निवडणूक आयोग आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात गेले. पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं सीसीटीव्ही फुटेजेस जे त्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजेस उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश 9 डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब मान्य हायकोर्टाने दिलेला होता. पण निवडणूक आयोगाने मान्य हायकोर्टाचं न मानता त्यांनी केंद्रीय न्यायिक मंत्र्याकडे पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या. रूल 93 प्रमाणे या सगळ्या घटनात्मक अधिकार जनतेसाठी होते, विरोधी पक्षांसाठी होते, सगळ्यांसाठी. पण रूल 93 बदलवण्याची भूमिका माननीय निवडणूक आयोगाने घाईघाईनं माननीय पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठी आश्चर्य असं लागेल की 48 तासात केंद्रीय सरकारने मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या रात्रदिवस एक करून 48 तासामध्ये रूल 93चा बदल केला. त्याच्यातले 6 पॉईंट बदलवले आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे 30 मेला जे पत्र ज्या संपूर्ण राज्याच्या आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला कलेक्टर अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो, त्याचं आयुष्य संपते. पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याला वेळ लागतो. पण रूल 93 बदलत असताना
केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर भाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं, याचा अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय, याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्यात नरेंद्र मोदींचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे, हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत, कारण की ही मोमेंट आपली विरोधी पक्षाची आहे असं नाही, ही मोमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे. आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदींचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल, ते प्रश्न जनतेपर्यंत पोहोचावे आणि देश आमचा आहे. आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे. आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर, कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता, या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात. याचा अर्थ धार्मिक आला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे माननीय सुप्रीम कोर्ट, कारण की आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे, वस्तुस्थिती का नाही होऊ दे. नसेल गडबड तर सांगा, तसं दाखवा आम्हाला. तुमच्या बुथवर किती मतं झाली, किती लोक लाईन मध्ये होते, हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे. का सरकार लपवते आहे, हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झाले. में आपको 7 महीने को लग रहे हैं। हम लोग तो शुरुआत से कर रहे हैं. आपको याद होगा कि जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए, उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया, उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया. आप लोगों ने पूछा था कि आपको ईवीएम मशीन के ऊपर डाउट है क्या, मैंने कहा नहीं है. मैंने कहा कि जो वोट 40 लाख पड़े महाराष्ट्र में, और जो शाम के 5 बजे के बाद जो 76 लाख वोट पड़े, वो कौन से बूथ पे हुए हैं, वो कितनी लाइन लगी है, उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए. यह हमने चुनाव आयोग को मांग की थी. ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी, इसलिए हमें साथ नहीं दी. उसी दिन हमने सवाल किया, क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है, क्यों 48 घंटे में रूल 93 बदला गया. ये सवाल चुनाव आयोग ने, ये सवाल का जवाब देना चाहिए. नानाभाऊ, माझा एक प्रश्न आहे, महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा, तुम्हाला माहिती आहे की 31 मार्च 2022ला ॲडव्होकेट सतीश शुक्लेंना अटक झाली ईडी. त्याच्यानंतर तुम्ही गडकरींच्या विरोधात सुद्धा निवडणूक याचिका दाखल केली होती की त्यांनी उत्पन्न, संपत्ती याच्यासाठी सगळी खोटी माहिती दिलेली आहे. पण आत्तापर्यंत 3 वर्ष झाले उकेंना जामीन नाही. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतः जामिनासाठी म्हटलं आहे की विशेष कायदा जरी असला UAPA तरी जामीन नाकारता येत नाही. आज 3 वर्ष झाले आहे, उके अजून पण आतमध्ये आहे. तुमची ती भूमिका, तुम्ही आता म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार. फडणवीसच्या विरोधात सुद्धा उकेंनी जी याचिका दाखल केली, सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले, परंतु उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चांदूरकरनी सत्र न्यायालयाचा आदेश बदलवला आणि हे चुकीचा आदेश दिला असं म्हणतात. तुम्हाला न्यायालयाविषयी बोला. बघा, सतीश शुक्लेच्या प्रकरणामध्ये जे काही झालं, त्यावेळेचे पोलीस कमिशनर आणि
ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे सगळ्यांनाच कळते, सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या आधारावर कुठल्या केसेस लागून सतीश उकेला कसं अरेस्ट केलं गेलं, त्यांच्या कुठे आरोप लावून कसं काय केलं गेलं हे सगळं माहिती. पण आता ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेकडे असल्यामुळे आणि त्यांचा जो जामीनचा अर्ज का नाकारला जातो आहे या सगळ्या गोष्टीवर न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्यावर मला फार काही जास्त बोलता येत नाही. पण सतीश उकेवर अन्याय झालेला आहे आणि त्याच्याबद्दल योग्य वेळेवर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ आणि न्यायव्यवस्थेकडून सतीश उकेलाही न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा. फोन टॅपिंगचं प्रकरण आता तुम्ही बंद केलं नाही, का? आमचं चालू आहे. फोन टॅपिंगचं प्रकरण चालू आहे. रश्मी शुक्लाच्या विषयामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळतं तेव्हा तेव्हा रश्मी शुक्लाचा विषय आम्ही मांडतो. तिला कशासाठी 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं, त्यांची तब्येत खराब असताना का दिलं, हे सगळे प्रश्न आमच्या समोर राहतात आणि त्याच्यामुळे सरकार 5वी बहुमतामध्ये आलेलं आहे आणि सरकारला जो माज आलेला आहे तो माज आपण सगळे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. तुम्ही जे आता सांगितलं पण याच्यात तुम्ही फक्त कोर्टामध्येच अवलंबून राहणार की तुम्ही प्रोटेस्ट पण करणार आहात? मी ते सांगितलं, मी मगाशी बोलताना सांगितलं की या प्रेस कॉन्फरन्सचा माझा उद्देश मी आपल्याला सांगितलं की ही जनगणापर्यंत पोचलं पाहिजे. हे काही लोकशाहीची मतदान ही प्रक्रिया कुठं नाही, हे लोकशाहीचं भिस्त जे पाया या आमच्या मतदानाच्या रूपानं तयार होतं आणि हाच पाया खचवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग म्हणून करते आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे सातत्यानं लोकशाहीच्या मार्गाने जनआंदोलन करायची वेळ आली तर जनआंदोलने आम्ही करणार आहोत, त्याची पण आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण एक जनजागृती, जसं आमच्या भावाने विचारलं की आप अभी 7 महीने के बाद क्यों बोलते, म्हणून हा जो प्रश्न आहे हे सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजी ही भूमिका मांडतात, मग लोकसभेत असतील जिथं जिथं संधी मिळाल्या तिथं तिथे ही भूमिका मांडतात. सातत्यानं आमचा हा प्रयत्न चालू आहे की या माध्यमातून एक जनजागृती व्हावी, मतदानाचा अधिकार ज्या पद्धतीनं चोरला चाललेला आहे, टाका टाकला चाललेला आहे याची माहिती सातत्यानं लोकांमध्ये व्हावी आणि मग ह्या मोमेंटला मोठं करून, कारण की आम्हाला काँग्रेसला सवय आहे, आम्ही 150 वर्षाच्या पलीकडे या देशावर साम्राज्य करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधातही आम्ही याच पद्धतीनं मोहीम करून करून मग त्याला इंग्रजाला देश सोडून पळावा लागला. आणि म्हणून या पद्धतीचं ही जी आत्मघाती व्यवस्था लोकशाहीवर निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपानं आणि निवडणूक आयोगाच्या रूपानं, त्याबद्दलची एक जनजागृती करण्याचं आणि याच्यामध्ये सगळ्यांचं, कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्या मतानं माझं सरकार व्हावं. पण आज मला महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं की आज जे फडणवीसांचं सरकार आहे, कुठलाही उत्सव लोकांमध्ये कुठलाही लोकांनी आनंद व्यक्त केला नाही, कारण की हे सरकार जनतेच्या मनातलं नव्हतं, मतातलं नव्हतं. हे तर सातत्यानं आम्ही पाहतोय. त्याच्यामुळे या पद्धतीची एक जनजागृती करणं, कारण की जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्ही जातोय तेव्हा तेव्हा निवडणूक आयोग या पद्धतीने का लपवताय माहिती का देत नाही, का 45 दिवसात आता एखादा उमेदवाराला कोर्टात जायचा त्याला सगळी माहिती गोळामेळा करता करता 15-20 त्याच्यात 25 दिवस चालले जातात आणि त्यांनी सांगितलं की 45 दिवसात करायचं ते डिस्ट्रॉय झाला, कोर्ट काय करणार त्याच्यात? माहिती लपवण्याची कारणं काय? आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये आहे की ही लोकांपर्यंत सातत्यानं मोमेंट उभी करायची आणि एक दिवस याचा स्फोट होणार आहे आणि लवकरच होणार. एक वेगळा प्रश्न आहे, तुमचा आता मांडीला मांडी लावून बसलेला आहे ना, हे तुमच्याकडे आला का झाला तो शुद्ध. आता झाला ना ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस, सलीम कुत्ताचा माणूस यानंच सांगितलं होतं विधानसभेत, हे माझेच मित्र बोलत होते विधानसभेत आतंकवादी आहे म्हणून तो. आता त्याला मांडीला मांडी लावून बसले. असं आहे भाजप. त्याच्यामुळे आमचा काळनं तुमचा काळ सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिलेली. जो आतंकवादी असेल त्याला तुम्ही जाहीर केलं, गृहमंत्री म्हणून जाहीर केलं, त्याला तुमच्या भाजपमध्ये घेतला, तर त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्षाच्या बद्दल आता काही बोलायला कारणच नाही, लोक समजतात. त्यामुळे आमचा काळ नाही तुमचा, दुर्घटनेची जबाबदारी घ्या.
आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर आर पाटलांचा राजीनामा घेतला होता 26/11 तुम्ही झाले होते, हेच मोदीजी आले होते तिथं ताज हॉटेलच्या समोर, तिथं प्रेस करत होते. आम्ही घेतला, तुम्ही काय घेत नाही जबाबदारी. ते ऍक्सिडेंट आहे म्हणून सांगतात, तुमचा ऍक्सिडेंट आहे. अरे बाबा तुम्ही मंत्री आहात ना, पहलगाम मध्ये झालेली घटना, तुम्ही गृहमंत्री आहेत ना, का नाही घेत जबाबदारी? तुम्ही प्रधानमंत्री आहेत, का नाही घेत जबाबदारी? फक्त रेल्वेला हिरव्या झेंडे दाखवायचंच काम आहे का प्रधानमंत्र्याचं? जबाबदाऱ्या घ्या ना. हे तर रोजच काम आहे, रस्ते बनणं, रेल्वे बनवणं, हे कामच आहे, हे प्रोसिजर आहे. त्याला काही हिरवी झेंडी एवढं प्रधानमंत्र्याला काम आहे? त्यामुळे जबाबदारी घ्या. नसाल घेतलं बघा, आता हे मशीन मध्ये आणि निवडणूक आयोगाने हे सगळं कार्यक्रम करूनच तुम्ही सत्तेत राहणार ना, याचा भडका होणार. शरद